नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाची मराठी या विषयाची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 8वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 8वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। प्रश्न पहिला, एका वाक्यात प्रश्नांची उत्तरे लिहा। 5 गुणांसाठी 5 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे। प्रश्न पहिला, स्वामीजींनी कुठपासून कुठपर्यंत ब्रह्मण केले? उत्तर, स्वामीजींनी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत ब्रह्मण केले। दुसरा प्रश्न, गोधडीला कशाचे अस्तर असते? उत्तर, गोधडीला वडिलांच्या फाटलेल्या धोतराचे किंवा आईच्या फाटक्या लुगड्याचे अस्तर असते। तिसरा प्रश्न, पाडा कशाला म्हणतात? उत्तर, 10-15 खोपट्यांच्या समूहाला पाडा म्हणतात। चौथा प्रश्न, फुलांचे आणि फुलपाखरांचे आयुष्य किती दिवसांचे असते? उत्तर, फुलांचे आणि फुलपाखरांचे आयुष्य फक्त काही दिवसांचे असते। पाचवा प्रश्न, स्वामीजींनी इंग्रजी ग्रंथाचा एक खंड किती दिवसात वाचला? उत्तर, स्वामीजींनी इंग्रजी ग्रंथाचा एक खंड 1 दिवसात वाचला। प्रश्न दुसरा, कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या लिहा 5 गुणांसाठी। 1. उठतो फुटतो, 2. फाटतो उठतो, 3. ओला आला, 4. वाटतो तुटतो आणि 5. करतो भरतो। प्रश्न तिसरा, विरुद्धार्थी शब्द लिहा 5 गुणांसाठी आहे। 1. गैरहजर विरुद्धार्थी शब्द आहे हजर, 2. भरभर विरुद्धार्थी शब्द आहे हळूहळू, 3. उशिरा विरुद्धार्थी शब्द आहे लवकर, 4. उंच त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे बुटका ठेंगणा आणि 5. अदृश्य त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे दृश्य। पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 8वीच्या वर्गाची मराठी या विषयाची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।